हॅलो स्टुडंट, सोप्या भाषेमध्ये व सोप्या पद्धतीने फिजिक्स विषय समजून घेण्यासाठी आपल्या SKS फिजिक्स चॅनलला जॉईन करा. तसेच कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया यासाठी डेरिवेशन पाहणार आहोत. हा पॉईंट स्टडी करण्या अगोदर आपण काही टर्म रिकॉल करूयात. ओके, ज्या सर्क्युलर मोशन आणि लिनियर मोशनमध्ये असतात आणि त्या एकमेकांना ॲनालॉगस कशा असतात, कोणाला कोणती टर्म कोणत्या टर्मला ॲनालॉगस असणार आहे हे आपण अगोदर रिकॉल करूयात आणि नंतर एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया हे डेरिवेशन सॉल्व करूयात. ओके, आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं की लिनियर डिस्प्लेसमेंट जे की आपण यसनं डिनोट करतो ते ॲनालॉगस असणार आहे कशाला, थीटाला, म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. त्याचबरोबर लिनियर वेलॉसिटी बी ॲनालॉगस असणार आहे ओमेगाला, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी. त्याचबरोबर लिनियर ॲक्सलरेशन ए ॲनालॉगस असणार आहे अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फाला. ओके, त्याचबरोबर आपण लिनियर मोमेंटम पाहिलं, पी ॲनालॉगस कशाला असणार आहे, एल अँग्युलर मोमेंटमला. त्याचबरोबर ऑब्जेक्टचं मास यम ॲनालॉगस असणार आहे कशाला, मुवमेंट ऑफ इनर्शिया आयला. ओके, त्याचबरोबर फोर्स लिनियर फोर्स हा एफ कशाला ॲनालॉगस असणार आहे, टॉर्कला. ओके, त्याचबरोबर आपण काही रिलेशनसुद्धा पाहिले होते की रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी काय असणार आहे, V इज इक्वल टू आर ओमेगा. त्याचबरोबर लिनियर ॲक्सलरेशन ए इज इक्वल टू, त्याच्यासाठी फॉर्म्युला काय लिहितो आपण, आर अल्फा. ओके, त्याचबरोबर फोर्स एफ काय असणार आहे, एम ए, आणि टॉर्क इज इक्वल टू काय असणार आहे, आर इंटू एफ. ओके, तर आपण काही रिलेशन्स स्टडी केले होते. त्याचबरोबर आपण लिनियर मोमेंटम सुद्धा पाहतो. लिनियर मोमेंटम इन द टर्म ऑफ अँग्युलर मोमेंटम काय असणार आहे, एल इज इक्वल टू आर इंटू पी. ओके, आर इंटू पी. तर आपण असे काही रिलेशन स्टडी केलेले होते. हे रिलेशन तुम्ही रिकॉल करा, लक्षात ठेवा, आणि या रिलेशनचा यूज करून, यातील काही रिलेशनचा यूज करून आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया हा पॉईंट स्टडी करणार आहोत. इथे दिलेले सर्व रिलेशन तुम्ही लक्षामध्ये ठेवा. यातील काही रिलेशन्स आपल्याला या पॉईंटसाठी लागणार आहे, ते आपण वरती एका कोपऱ्यामध्ये लिहून ठेवूयात. ओके, इथे वरील एका कोपऱ्यामध्ये आपण रिलेशन्स लिहिलेले आहेत. ओके, या रिलेशनचा उपयोग करून आपण एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया स्टडी करणार आहे. हे स्टडी करण्यासाठी आपण एक डायग्राम ड्रॉ करूयात. एक बॉडी कन्सिडर करणार आहे आपण, आणि ही बॉडी ओके कन्सिस्ट झालेली आहे, बनलेली आहे. कशाने बनलेली आहे, n नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेले आहेत इथे आपल्याला. 1 पार्टिकल, 2 पार्टिकल, 3 पार्टिकल असे वेगवेगळे पार्टिकल्स दिलेले आहेत. n नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेले आहेत, आणि या n नंबर ऑफ पार्टिकल्सपासून ती बॉडी कन्सिस्ट झालेली आहे, बनलेली आहे. आता त्या बॉडीमध्ये जे पार्टिकल्स असणार आहेत तर त्यांचे मासेस आपल्याला दिलेले आहेत. तर मासेस काय आहेत, m1, m2 अप टू mm ॲट रिस्पेक्टिव्ह परपेंडिक्युलर डिस्टन्सेस. ओके, आणि त्यांचं जे डिस्टन्स असणार आहे, त्यांची जी पोझिशन असणार आहे, ओके, त्या बॉडीमध्ये त्या मासेसची पोझिशन जी असणार आहे ती आपल्याला दिलेली आहे. त्यांचं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. ओके, ॲक्सिस ऑफ रोटेशन हा काय आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून त्यांचं जे डिस्टन्स असणार आहे, त्यांची जी पोझिशन असणार आहे ते आपल्याला दिलेले आहे. तर m1 r1 इतक्या डिस्टन्सवरती आहे, m2 r2 इतक्या डिस्टन्सवरती आहे, आणि mn पार्टिकल rn इतक्या डिस्टन्सवरती आहे. त्याचबरोबर बघा, ही जी बॉडी आहे, ही बॉडी मागील पॉईंटमध्ये आपण पाहिलं की अँग्युलर वेलॉसिटीने, कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. पण इथे आपण काय सांगणार आहे, तर कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशनने ती मूव्ह होणार आहे. ही जी बॉडी आहे ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फाने ती मूव्ह होत आहे असं म्हणूयात आपण. ओके, असं आपल्याला इथे दिलेलं आहे. तर मी इथे सेकंड पॉईंट लिहितो की बॉडी रोटेट अबाउट ॲक्सिस ऑफ रोटेशन विथ कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके, थर्ड पॉईंटमध्ये आपण सांगणार आहे रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन अँड अँग्युलर ॲक्सलरेशन. वरती कोपऱ्यामध्ये फॉर्म्युला लिहिला आहे आपण. हा फॉर्म्युला काय देत असतो आपल्याला, हा फॉर्म्युला आपल्याला रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर ॲक्सलरेशन यांच्यामधलं रिलेशन देत आहे. तर आपण अशा प्रकारे ते सांगू शकतो. बघा, वी नो आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, रिलेशन बिटवीन अँग्युलर ॲक्सलरेशन अँड लिनियर ॲक्सलरेशन काय आहे, ए इज इक्वल टू आर अल्फा, ए इज इक्वल टू आर अल्फा हे रिलेशन आहे. तर या रिलेशनचा वापर करून आपण इक्वेशन पुढे सॉल्व करणार आहोत.
नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय सांगतो, पार्टिकल्स परफॉर्म सर्क्युलर मोशन. हे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ही बॉडी फिरल्यानंतर रोटेट झाल्यानंतर हे पार्टिकल्ससुद्धा रोटेट होणार आहेत एक्सिस ऑफ रोटेशनच्या अबाउट. ओके, इथे काय म्हटलेलं आहे बघा, हे जे पार्टिकल्स रोटेट होताना त्यांची अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर ॲक्सलरेशन हे काय असणार आहे, सेम. बट त्यांचं जे लिनियर ॲक्सलरेशन असणार आहे ते कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. M1साठी वेगळा असणार आहे, M2साठी वेगळा असणार आहे, M3साठी वेगळा असणार आहे, अप टू MN पर्यंत ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. पण या पूर्ण बॉडीचं अँग्युलर ॲक्सलरेशन हे सेम असणार आहे आणि लिनियर ॲक्सलरेशन पार्टिकलसाठी हे डिफरंट असणार आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात घ्यावा लागणार आहे. तर याच्यासाठी बघा आपण लिनियर ॲक्सलरेशन, लिनियर ॲक्सलरेशन फॉर पार्टिकल फर्स्ट काय लिहितो, A1, कारण ते कसं आहे या पार्टिकलसाठी वेगळं आहे. A1 इज इक्वल टू R1 इंटू अल्फा. हे झालं पार्टिकल फर्स्टसाठी. पार्टिकल सेकंडसाठी काय लिहिणार आहे, A2 लिनियर ॲक्सलरेशन फॉर पार्टिकल सेकंड इज इक्वल टू R2 अल्फा. सेकंड पार्टिकलसाठी झालं. आणि nth पार्टिकलसाठी काय होणार आहे, AN इज इक्वल टू RN अल्फा. हे कोणासाठी झालं, nth पार्टिकलसाठी झालं. तर हे आपल्याला 3 रिलेशन्स भेटतात. आपण आता जरा लिनियर फोर्स विषयी बोलूयात. तर या बॉडीमध्ये जे पार्टिकल्स असणार आहेत ते एक लिनियर फोर्स एक्सपिरियन्स करणार आहेत. फोर्स एक्सपिरियन्स ते फोर्स काय करणार आहेत, एक्सपिरियन्स करणार आहेत. तर फर्स्ट पार्टिकलसाठी तो फोर्स किती असणार आहे, त्याचबरोबर सेकंड पार्टिकलसाठी आणि nth पार्टिकलसाठी फोर्स किती असणार आहे ते आपण खाली काही इक्वेशनच्या मदतीने सांगणार आहे. तर आपण पार्टिकल फर्स्ट कन्सिडर करूयात आणि त्याच्यावरती किती फोर्स एक्सपिरियन्स किंवा तो पार्टिकल किती फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे याच्यासाठी इक्वेशन लिहूयात. पार्टिकल फर्स्ट वरती ॲक्ट होणारा फोर्स आपण F1 ने दाखवणार आहे. F1 इज इक्वल टू मास किती आहे त्याचं, फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला किती आहे, F इज इक्वल टू MA. तर F1 इज इक्वल टू काय होणार आहे, M1 A1. आता A1ची व्हॅल्यू आपण पुट करूयात इथून. काय होईल, F1 इज इक्वल टू M1 R1 अल्फा. तसेच सेकंड पार्टिकलसाठी काय होणार आहे, F2 इज इक्वल टू M2 A1 म्हणजेच F2 इज इक्वल टू M2 R2 अल्फा. त्याचबरोबर आपण nth पार्टिकलसाठी nth पार्टिकल किती फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे त्यासाठी फोर्स इक्वेशन लिहितो, Fn इज इक्वल टू MN AN म्हणजेच Fn इज इक्वल टू MN RN अल्फा. तर हे 3 इक्वेशन्स आपल्याला भेटतात. इथे आपण पार्टिकल्सवरती ॲक्ट होणारा फोर्स पाहिला. पार्टिकल्स कसे आहेत, सर्क्युलर मोशनमध्ये आहेत, त्यामुळे आपण त्यांच्यावरती टॉर्क किती ॲक्ट होणार आहे म्हणजेच काय, फोर्स पण कधी, ती बॉडी ज्यावेळेस रोटेटिंग किंवा ती बॉडी एक्सिसच्या अबाउट रोटेट करत असेल त्यावेळेस त्याच्यावरती फोर्स ॲक्ट होणार, त्याला आपण टॉर्क म्हणणार आहे. तर टॉर्क त्याच्यावरती किती ॲक्ट होणार आहे हे आपण स्टडी करणार आहे पुढील इक्वेशनच्या मदतीने. इथे आपण म्हटलेलं आहे बघा, टॉर्क एक्सपिरियन्स्ड बाय पार्टिकल्स. तर जे पार्टिकल्स असणार आहेत तर ते पार्टिकल्स किती टॉर्क एक्सपिरियन्स करणार आहेत हे आपण इक्वेशनच्या मदतीने सांगूयात. तर टॉर्कसाठी आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय आहे, टो इज इक्वल टू R इंटू F. तर फॉर फर्स्ट पार्टिकल टॉर्क किती असणार आहे, टो1 इज इक्वल टू R1 F1. R1 F1. त्याचबरोबर सेकंड पार्टिकलसाठी तो टॉर्क किती असणार आहे, टो2 इज इक्वल टू R2 F2. त्याचबरोबर nth पार्टिकलसाठी तो टॉर्क किती असणार आहे, टो n इज इक्वल टू RN इंटू Fn. तर आपण हे इक्वेशन सॉल्व करूयात. फोर्सची व्हॅल्यू आपण इथून पुट करूयात, किती व्हॅल्यू किती होणार आहे. तर R ॲज इट इज R1. Fची व्हॅल्यू पुट करतो. Fची व्हॅल्यू काय आहे फॉर पार्टिकल फर्स्ट, M1 R1 अल्फा. त्याचबरोबर सेकंड पार्टिकलसाठी R2 ॲज इट इज. F2ची व्हॅल्यू पुट करूयात या इक्वेशनमधून, M2 R2 अल्फा. त्याचबरोबर nthसाठी बघा, nth पार्टिकलसाठी टॉर्क किती, ती बॉडी तो पार्टिकल एक्सपिरियन्स करणार आहे, RN ॲज इट इज. Fnची व्हॅल्यू इथून पुट करूयात, MN RN अल्फा. इथे आपल्या लक्षात येत आहे बघा, R1 काय आहेत, दोन R1 आहेत, त्यामुळे आपण तिथे त्याचा स्क्वेअर लिहू शकतो, M1 R1 स्क्वेअर अल्फा. त्याचबरोबर इथे R2 दोन वेळा आहेत त्यामुळे त्यांचा स्क्वेअर लिहू शकतो, M2 R2 स्क्वेअर अल्फा. त्याचबरोबर RNच्या बाबतीत सुद्धा तसंच होणार आहे, MN RN स्क्वेअर अल्फा. टोटल टॉर्क बॉडीवरती किती ॲक्ट होणार आहे बघा, इथे लिहिलेलं आहे, टोटल टॉर्क ॲक्ट ऑन द बॉडी इज टो इज इक्वल टू टो1 प्लस टो2 अप टू टो n. इथे आपण टो1ची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे, टो2ची व्हॅल्यू लिहून घेतलेली आहे आणि टो nची व्हॅल्यू सुद्धा इथे आपण लिहून घेतलेली आहेत. तर या व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करून आपण टोटल टॉर्क
ॲक्टिंग ऑन अ बॉडी काढणार आहे. बघा, टो इज इक्वल टू टो वनची व्हॅल्यू काय आहे m1r1 अल्फा प्लस टो टूची व्हॅल्यू m2r2 अल्फा प्लस अप टू आर एनची व्हॅल्यू टो एनची व्हॅल्यू किती आहे mn अल्फा. ओके, इथे आपण कॉमन फॅक्टर अल्फा काय करूयात, ब्रॅकेटच्या बाहेर लिहूयात. टो इज इक्वल टू काय होईल m1r1 प्लस m2r2 प्लस अप टू mn rn. ओके, कॉमन फॅक्टर अल्फा ब्रॅकेटच्या बाहेर लिहिला. तर इथे आपल्याला दिसत आहे बघा m1r1 m2r2 अप टू mn rn ह्या ज्या टर्म आहेत त्या टर्म आपल्याला काय देतात, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी. त्यासाठी आपण काय लिहिणार आहे, टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. ओके, तर टॉर्क हे एक्सप्रेशन आपल्याला काय देत आहे, तर टॉर्क इन द टर्म ऑफ किंवा एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे काय, मुवमेंट ऑफ इनर्शिया. एक्सप्रेशन काय देत आहे आपल्याला, टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया. ओके, तर आपण आय मुवमेंट ऑफ इनर्शिया एमने रिप्लेस केला तर एम. ओके, आणि अल्फा म्हणजे कोण आहे, अँग्युलर ॲक्सलरेशन, ते एने रिप्लेस केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय भेटत आहे, MA म्हणजेच काय असणार आहे, फोर्स. तर आपण इथे सांगू शकतो की फोर्स ही टर्म टॉर्कला काय असणार आहे, ॲनालॉगस असणार आहे. आणि हे एक्सप्रेशन आपल्याला काय देत आहे, तर एक्सप्रेशन फॉर टॉर्क. ओके, टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया हे इक्वेशन आपल्याला या फॉर्ममध्ये भेटलेलं आहे. टॉर्क इन द टर्म ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटलेला आहे. थँक्यू स्टुडंट. कोणत्याही प्रकारच्या डाऊटसाठी संपर्क साधा.